पांडुरंग परिवाराला धक्का, वसंतनाना देशमुखांची मोठी घोषणा। आज पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुख यांनी पांडुरंग परिवाराशी फारकत घेतली आहे। वसंतराव देशमुख यांच्या या निर्णयाने मात्र परिचारक गट बॅकफूटवर गेल्याची दिसत असून पांडुरंग परिवाराला हा मोठा धक्का मानला जात आहे। त्यांनी कासेगाव येथील कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय बैठकीत अनेक मोठे खुलासे करत आपण वाड्यावर जाऊन मी पांडुरंग परिवार सोडत आहे हे सांगून आलोय, त्यामुळे पांडुरंग परिवारातील बंड आहे असं कोणी समजू नये। मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून इच्छुक आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे। त्या अनुषंगाने आज पांडुरंग परिवारातून बाहेर पडून मी विधानसभा लढवत आहे। पहा काय म्हणाले वसंतनाना देशमुख। नाही, मी आता कोणाचा विरोध नाही। मी राष्ट्रवादीचं उमेदवारी मागितलेली, त्यांनी जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार। परिचारक गटातून आपण बाहेर पडला या माध्यमातून आता काय की सरळच आहे। आता परिचारकांनी मला माहित नाही काय केले, मला माहिती नाही त्यांनी केली। येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बी टीम असं म्हटलं जाईल का? आता मी त्याचं काय सांगणार आहे, कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून। मी असं काही म्हणू शकत नाही। मोहिते पाटील गट तर आग्रही, म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते त्यांची इच्छा असणारच आहे, परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावं असं, ही लोकांची मागणी। आणि लोकांनी जवळजवळ 6 महिने झालं मला सांगितलं की तुम्ही लढवावं इलेक्शन, म्हणून मी यामध्ये मागणी करणार आहे। आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरला नाही, पण मी आता मागणी करणार आहे। मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ 40 वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे। आज आपण बघितलं तर मंगळवेढा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, पंढरपूर तालुक्यातले उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्याबरोबर आहे, त्यामुळं मला काही त्याची अडचण वाटत नाही। मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेला माणूस आहे। कालच्या टर्मला मी स्वतः मला व्हाईस चेअरमन नको, नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे। आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देत, म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, मी सांगायची काय नाही। विरोध नाही, त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती, उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली। त्यांचं 6चं टायमिंग होतं, पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली, त्यांना धन्यवाद द्याल तेवढे थोडे। आणि परत त्यांनी बंद केला होता, हे पण तुम्ही लक्षात घ्या, कारण त्यांना माहीत नव्हतं इथं मी बोलतोय। ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी डीजेचा आवाज बंद केला। त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही। लोकसभेच्या वेळेला मी काम तिकडे करत होतो माढा मतदारसंघात, आणि इथं आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय तुम्हाला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून। नाही काय तिकडे जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असलो तर इथं येऊन बीजेपीचा मी करू शकत नाही। वैचारिक आहे, मला राष्ट्रवादीची भूमिका पटली म्हणून मी राष्ट्रवादी बरोबर सांगतो। सगळेच राजकीय ज्यावेळेला गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले, सगळ्यांनीच सोडले। मी जर नावं जिल्ह्यातले घेतले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत। आता सगळे मोहिते पाटलाकडे होती, सगळ्या जिल्ह्यानं मोहिते पाटलाला सोडले। शेवटी राजकारण आहे, ज्या त्या वेळेला जी गणित बदलत तशी बदलत असतील। आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे, शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं। पवार साहेबांच्या भेटीचा काय मुहूर्त ठरलाय? नाही, अजून तर काय ठरलेलं नाही, बघू आता मागणी केल्यानंतर भेटू आपण, वेळ घेऊन करणार। सहकारी नागेश काका भोसले जाऊन भेटून मागणी करून आले होते, काय हरकत नाही, आपण मागणी करण्यासाठी समर्थन नाही। आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार, मी काय लोकांना न विचारता मागणी करू शकत नाही। शेवटी आपण ज्यांच्या जीवावर राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे। ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार आहे। म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही, कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो। तर परवा मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं, बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावलाय, तरी सुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळी जनरल लोक बोलावून आपण हा निर्णय घेतला।